नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, मी निरनिराळ्या विषयावरचे व्हिडिओज करत असतो। तुम्हाला जर माझे व्हिडिओज तुम्ही सतत पाहत असाल आणि तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या हा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओज इतर मित्रांशी शेअर करा, जेणेकरून सर्वांनी तो व्हिडिओ पाहणं म्हणजे मला एक सॉर्ट ऑफ इट्स अ सॉर्ट ऑफ एनकरेजमेंट टू मी। पण आज मित्रांनो, मी अत्यंत जड अंतःकरणाने मनाच्या विरुद्ध माइंड आणि हार्टला वेदना होत असताना मी आज तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे। कदाचित मी असं म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की मी पहलगाम, काश्मीरमधील पहलगाम येथे जो दहशतवाद्याने हल्ला करून 30 भारतीय नागरिकांचे, निष्पाप नागरिकांचे बळी घेतले त्याविषयी बोलणार आहे। सर्वप्रथम त्या सर्व मृतात्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझा तुमच्याशी सुरू असलेल्या संवादाला मी आता सुरुवात करतो। पहलगाम म्हणजे भारत पाकिस्तानच्या सीमेपासून 150 किलोमीटर अंतरावर पहलगाम आहे आणि अखंड भारतातनं जवळजवळ त्या ठिकाणी जिथे टेररिस्ट अटॅक झाला तिथे 2000चा भारतीयांचा जथ्था तिथे काश्मीर बघायला गेलेला होता आणि त्यांच्यावर अचानकपणे या 4 का 5 टेररिस्ट म्हणजे ते TRF युनिट, जे टोयबाचंच एक युनिट आहे, त्या युनिटच्या लोकांनी हल्ला केला आणि जवळजवळ 30 भारतीय नागरिकांचे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा निरनिराळ्या भारतातील शहरांमधून आलेल्या टुरिस्ट हे कुटुंबासह काश्मीर बघायला आलेल्यांचे जीव त्यांनी घेतले। आणि हे जीव घेत असताना भारताच्या इंटेलिजन्स आणि जी लष्करी दल आहेत किंवा आर्मी किंवा पोलीस यांना माहितीच नव्हतं, त्यांना कळलंच नाही। मुख्य म्हणजे ते 2000 माणसं जेव्हा टुरिस्ट तिथे होते तिथे त्यांच्या संरक्षणासाठी एकही पोलीस नव्हता। पूर्वी हे पहलगाम वगैरे सगळे प्रदेश आर्मीच्या अंडर होते आणि तिथे 24 तास आर्मीचा पहारा होता। गेल्या 6 महिन्यापूर्वी का 1 वर्षापूर्वीच आर्मीची युनिट सगळी त्यावरनं विड्रॉ केली गेली आणि हा टेररिस्ट अटॅक होणार असं इंटेलिजन्स इनपुट शासनाला दिलं गेलं होतं। गेल्याच महिन्यामध्ये होम सेक्रेटरीने काश्मीरमध्ये एक हाय लेवल ची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांना इनपुट देण्यात आलं होतं। त्यानंतर आता 7 आणि 8 एप्रिलला हिंदुस्थानचे गृहमंत्री अमित शाह तिथे दिल्लीला गेले होते काश्मीरला, तिथे त्यांनी हाय प्रोफाईल मीटिंग घेतली आणि त्यावेळेला देखील इंटेलिजन्स इनपुट त्यांच्या नजरेस आणून देण्यात आलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये टेररिस्ट अटॅक टुरिस्टवर होऊ शकतो याची त्यांना पूर्णपणे जाणीव आणि कल्पना देण्यात आली। तरी देखील काल जो अटॅक झाला तोपर्यंत त्यांना जवळजवळ 15 दिवस मिळाले होते। त्या ह्याच्यामध्ये आर्मी रिस्टोर करण्याची कुठलीही कार्यवाही भाजपच्या शासनाने केली नाही। पण 2 तासाच्या आत लष्कराला, पोलिसांना किंवा निमलष्करी दला CRFची जी युनिट्स आहेत त्यांना कळण्याच्या अगोदर झारखंडमधली BJPची युनिट आणि पोस्टर्स सगळीकडे लावून टाकली की धर्म पूछा जात नहीं पूछा। कोरिलेशन बघा, आर्मीला कळत नाही पण भारतीय जनता पक्षाच्या झारखंड युनिटला कळतात, ते पोस्टर्स पण लागतात, बॅनर्स पण लागतात। धर्म पूछा जात नाही पूछा म्हणजे हा अटॅक होणार हे त्यांच्या युनिटला अगोदर कळलं होतं का? हा प्रश्न माझ्या मनात आलाय, तुमच्या मनात येतो का बघा। आणि मुख्य म्हणजे इंटेलिजन्स इनपुट आल्यानंतर 2 प्रश्न आहेत तुम्हाला। जो केंद्र शासनाला, भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला 15 ते 20 दिवसाचा काळ मिळाला होता, ह्या काळामध्ये इंटेलिजन्स इनपुट येऊन देखील तिथे आर्मी रिस्टोर का केली नाही, आर्मीची युनिट परत का पाठवण्यात आली नाही, स्टेशनरी का स्टेशन केली गेली नाही। आणि दुसरा प्रश्न जो मला सतावतोय तो म्हणजे, जो तुम्हाला देखील सतवायला पाहिजे, तो म्हणजे आर्मी तिथे सर्व मॉनिटर करत होते काश्मीरच्या खोऱ्यामध्ये। ती आर्मी विड्रॉ करण्याचे आदेश कोणी दिले? डिफेन्स मिनिस्टरनी दिले, होम मिनिस्टरने दिले? असं शक्यच होत नाही, कारण अशा महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह विषयावरची फाईल प्राईम मिनिस्टरचे अप्रूव्हल असल्याशिवाय ते होऊ शकत नाही।
म्हणजे याच्यामध्ये अमित शहा आणि प्राईम मिनिस्टरचे सेक्रेटरिएट आणि खुद्द मुख्य प्राईम मिनिस्टर देखील याच्यामध्ये या डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व असायलाच पाहिजे असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आज 27 आता त्यानंतर लगेच शासनाने केंद्र शासनाने 5 हे केलं की सिंधू जल ट्रीटी आहे ती आम्ही कॅन्सल करतो, त्याला स्टे देतो. 1960 पासून ते आहे, ती ट्रीटी आहे. सगळ्या पाकिस्तानी लोकांचे हिंदुस्थान असलेचे व्हिसा कॅन्सल केले, दूतावास आपलं पाकिस्तानमधलं बंद केलं, पाकिस्तानचे संबंध तोडले. ही काय मलमपट्टी आहे? त्या 27 लोकांचे जीव काय परत येणार आहेत? टीव्हीवर मोठमोठ्याने बोंबा मारून जो विचारतो गोदी मीडिया, इंडिया वॉन्ट्स टू नो. आज मी म्हणतो की इंडिया वॉन्ट्स टू नो, ती आर्मी विड्रॉ करण्याचे आदेश कोणी दिले? प्राईम मिनिस्टरनी दिले, होम मिनिस्टरनी दिले, आणि ते जर त्यांनी दिलेले असतील त्याशिवाय ते शक्यच नाही. तर हे दोन्ही माणसं त्याला जबाबदार आहे. 27 लोक भारतीयांचे जे बळी गेले त्याला ही 2 माणसं जबाबदार आहेत. इंदिरा म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण असे टेररिस्ट अटॅक झाले, पण अटॅक झाले तेव्हा त्यावेळेला गृहमंत्री शिवराज पाटील होते, त्यांचा राजीनामा घेतला गेला. दंगा फसाद झाले त्यावेळेला महाराष्ट्रात आबा पाटील गृहमंत्री होते, त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं, त्यांचा राजीनामा घेतला गेला, विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलं. पण इथे हे दोन्ही माणसं इतकी निर्ढावलेली आहे, हे शासन भारतीय जनता पक्ष इतकी निर्ढावलेली आहे, यांच्या मनामध्ये आणि यांच्या हृदयामध्ये माणुसकी उरली आहे की नाही याची आता शंका यायला लागलेली आहे. ही माणसं म्हणजे निर्ढावलेले हे नराधम आहेत असं मला वाटायला लागलं आहे. तुम्हाला वाटतं की नाही? आज सौदी अरेबियाचा दौरा सोडून प्राईम मिनिस्टर जे दर अर्धा तासाने नवीन नवीन फॅशन युनिट्सचे ड्रेस परिधान करतात, यांचा कानपूर दौरा होता. तिकडे आल्यावर ते कानपूरला गेले नाहीत, कारण तिथे एका मृतात्म्याचं फ्युनरल होतं, एका विक्टिमचं फ्युनरल होतं. तो दौरा कॅन्सल करून ते बिहारला इलेक्शनच्या मीटिंगला गेले आणि तिथे एक टेलिप्रॉम्प्टरवरनं ऐकून इंग्रजीमध्ये भाषण करून जागतिक नेत्यांना सांगतात की आम्ही ह्याच्यामध्ये जेवढे इन्व्हॉल्व आहेत त्यांना शिक्षा करू म्हणून. अहो तुम्ही कसली शिक्षा करणार? 56 इंचाची छाती असणारा माणूस सांगतोय आहे म्हणून सांगतोय मी हे करीन आणि ते करीन म्हणून. बागलकोटच्या हल्ल्याच्या वेळेला पण सांगितलं होतं की आम्ही सगळ्यांना शोधून काढू म्हणून. पण तुम्ही काय केलं गेल्या 5 वर्षामध्ये? काय त्याचा निकाल आला, त्याचा रिपोर्ट काय आला? तर आता काय तुम्ही इन्क्वायरी करणार आहात आणि कोणाला शोधणार आहेस? इंडियाला 2च प्रश्नांची उत्तरं पाहिजेत, म्हणजे तिकडे असलेले आर्मी विड्रॉ करण्याचे आदेश कोणी दिले? आणि तुम्हाला इंटेलिजन्स इन्पुट नंतर देखील तुम्हाला सावध करण्यात आलं होतं की टेररिस्टचा अटॅक हा टुरिस्टवर होऊ शकतो. त्यावेळेला तुम्ही इमिजिएटली ॲक्शन घेऊन तिथे आर्मी आणली का नाही? या 2 प्रश्नांची उत्तर महत्त्वाची आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही 5 पॉईंटवर ॲक्शन घेतली आहे ते नगण्य आहेत. मेलेल्यांचे जीव काय त्यांनी परत येणार नाही आहेत. पण ह्या 2 गोष्टींची जर उत्तरं मिळाली तर म्हणजे तरच ते आपल्याला कळेल की ह्याला हे जाणून बुजून केलं आहे की अजाणतेने झालेलं आहे. दुसरी शॉकिंग न्यूज अशी होती की गेल्या ह्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये, गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 1,80,000 लष्कराची ताकद 1,80,000 कमी करण्यात आली. हाय अल्टिट्यूडमध्ये जी आर्मी आपली तिकडे लढते, मॉनिटर करते सगळे आपले पॉईंट, तिकडच्या प्रत्येक याला 1-1 युनिट असतं आर्मीचं. आज प्रत्येक युनिटला 2-2 युनिटवर मॉनिटर करण्याची जबाबदारी टाकली आहे. इतका गलथानपणा आर्मीसारख्या याच्यामध्ये केल्या बीजेपीच्या सरकारने आणलेला आहे. कळलं की नाही? ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार कोण आहे? त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, हे जनतेसमोर यायला पाहिजे. अहो ते मेले जे माणसं विक्टीम झाली त्यांच्या प्रतिक्रिया ज्या नोंद करायला पाहिजे त्यावेळेला त्यांचे स्पीकर बंद करण्यात आले मीडिया चॅनलचे. आणि हे मीडिया म्हणजे इतका मीडियाच्या मालकांनी आणि तिकडे असलेल्या संपादकांनी म्हणजे माणुसकी सोडून इतकी नीच पातळी गाठली आहे, ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवून त्या जनतेसमोर आणण्याचं तर राहू दे, पण ते रेकॉर्ड करत असताना त्यांचे माईक देखील म्यूट केले आणि ते रेकॉर्ड नाही केले. तरी देखील काही व्हिडिओज आज फिरत आहेत ह्याच्यावर मीडियामध्ये जे प्रायव्हेट लोकांनी शूट केले. त्याच्यामध्ये गुजरातमध्ये तर त्या पाटील नावाच्या केंद्रीय मिनिस्टरला तर त्या बाईंनी फैलावर घेतलं. कळलं की नाही? अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील येऊ शकत नाही आहे. त्यामुळे हा मीडिया येणाऱ्या काळामध्ये हे बीजेपीचं सरकार लवकरात लवकर पाडणं आवश्यक आहे. आणि येणाऱ्या सरकारने जे आता जे मीडियाचे मालक आहेत त्यांचे वृत्तपत्राची त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करायला पाहिजे. कळलं की नाही? हीच त्यांना शिक्षा आहे. 27 आणि दुसरी गोष्ट मला सतत सतावते म्हणजे
बागलकोट आणि आता जो हा पेहलगामचा याच्यामध्ये असलेले समानदर्शक धागे, गेल्या वेळेला तो जो स्ट्राईक अटॅक केला त्यावेळेला देखील लोकसभेची इलेक्शन होती आणि मग 56 इंचाची छाती अखंड देशभर त्याचं मार्केटिंग करून आम्ही असं केलं आणि तसं करून लोकांकडे मतांची भीक मागत होते, मतं द्या म्हणून मागत होते. आता 6 महिन्यांनी आता आर्मी काय करणार, आर्मीला एखादा स्ट्राईक करायला लावतील आणि मग परत काय कर्मधर्म संयोगाने ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान बिहारमध्ये इलेक्शन्स आहेत. या दोघांमधली सिमिलरिटी लक्षात ठेवा. मागच्या वेळेला पण कारवाईसाठी कमिटी नेमली, त्याचा निकाल अजूनही आलेला नाही आहे, सत्य त्याच्या बाहेर आलेलं नाही. त्यावेळेला आर्मीच्या युनिटला एअरलिफ्टिंग त्यांनी मागितलं होतं, ते दिलं गेलं नाही आणि त्यांना इनपुट असताना पण इंटेलिजन्स इनपुट असताना देखील त्यांना जमिनीवरनं वाहनाने पाठवण्यात आलं. आज तुम्हाला इंटेलिजन्स इनपुट असून सांगितलं होतं की टेररिस्ट अटॅक टुरिस्ट रोडची शक्यता आहे, तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथे आर्मी युनिट्स आणली गेली नाही. ते इथं झालंच. पण पोलीस किंवा गृह खात्याच्या अंदर जे अखत्यारीत जे येतं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRF जे येतं, CRF त्याची युनिट्स पण तिथे त्यांची पण तैनात केली गेली नव्हती. या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे? हात वर करून दोघंही मोकळेत, आम्ही असं करू नाही तसं करू. खरं तर या दोघांचाही राजीनामा स्वतःहून यायला पाहिजे होता. आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांची पेरेंट संघटना जे RSS यांचं काय, भागवत आता काय गप्प आहेत, कळलं की नाही? मला तर स्पष्टपणे वाटतं, तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, महिलांचं शोषण, प्रचंड वाढलेली महागाई, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीला RSSने लावलेले सुरूम, कळलं की नाही? या सर्व गोष्टींपासून जनतेचं लक्ष उडवून दुसऱ्या इश्यूकडे नेण्यासाठी हे रचलेलं एक जे म्हणजे षडयंत्र आहे, त्याचा हा एक भाग असावा असं मला वाटतं. आता बाकीचे इश्यू मागे राहिले, RSS वाले पण मागे राहिले. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाचा जो तिढा निर्माण झालाय तो देखील काही काळापुरते आता मागे पडला असं वाटायला लागले. आणि इतर जनतेच्या म्हणजे अडचणीचे जे जनतेला विषय ते देखील मागे पडले. आता फक्त भारतीय लष्कर पाकिस्तानमध्ये जाऊन कसला अटॅक करेल याच्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही असं करू तसं करू करून आपली खुर्ची मजबूत करून आपल्या स्थानात धक्का न लागण्याची तजवीज हे दोन माणसं करतायत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मित्रांनो, मला जे काही प्रश्न पडलेत ते तुम्हाला देखील पडले असावेत आणि पडायलाच पाहिजेत असं मला वाटतं. मी जे काय आता तुमच्यापुढे बोललोय, तुमच्याशी जो काही संवाद साधलाय, ते जर माझं विवेचन तुम्हाला पटलं असेल तर कृपया हा जो माझा चॅनल आहे त्या चॅनलवर तुमच्या रिॲक्शन द्या, नोंदवा तिथे. आणि माझं म्हणणं जर तुम्हाला पटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझा जो चॅनल आहे हा टाइम्स ऑफ महाराष्ट्र, याला तुम्ही सबस्क्राईब करा. सगळ्या मित्रमंडळींशी हा माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जनतेची डिमांड काय, इंडिया वॉन्ट्स टू नो, जे मी 2 प्रश्न सांगितले की आर्मी तिकडनं विड्रॉ करण्याचा डिसिजन कोणाचा होता आणि तुम्हाला इंटेलिजन्स इनपुट असून देखील तुम्ही उरलेल्या गेल्या 15 दिवसाच्या काळामध्ये तिथे आर्मीला परत का तैनात करण्यात आलं नाही. या 2च गोष्टीची उत्तरं जनतेला पाहिजेत आणि ती मिळावीत अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.